न्यूज 28 मराठी मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विट्यात तिघांनी मिळून एकावर कोयत्याने वार करून केले ठार। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील विटा साळशिंगे रोड वरती ITI कॉलेजच्या जवळ 22 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8 ते 8:15 च्या दरम्यान साहिल गजानन सदावर्ते वय 29 वर्षे राहणार ITI कॉलेज जवळ विटा याच्यावर आरोपी अमीर नजीर फौजदार वय 28 वर्षे राहणार माणिकनगर मिरज, रोहन सूरज राजपूत वय 20 वर्षे राहणार समतानगर, एक अल्पवयीन वय 17 वर्षे 11 महिने राहणार माणिकनगर, तालुका मिरज जिल्हा सांगली या तिघांनी मिळून सदावर्तेचा पाठलाग करून कोयत्याने वार केले। यामध्ये सदावर्ते हा ठार झाला असून या घटनेची नोंद विटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 547/2025 BNS कलम 103/13/5 मार्क 4/25 वगैरे दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी नोंद झाला असून या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी केले गजाळ। या खून करण्यामागचे नेमके कारण असे की आरोपीच्या बहिणीसोबत मृत सदावर्ते याचे अनैतिक संबंध होते व तसेच उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून आरोपीने सदावर्ते वरती हा जीवघेणा हमला केल्याचे निष्पन्न झाले असून 24 तासाच्या आत या गुन्ह्यातील आरोपींना विटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्टर।